कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शिवा, आशु गाड़ी पकड़। शिवा, आई, शिवा, वहिनी ठीक आहे ना? लागला नाही ना? आशु मी ठीक आहे। शिवा, शिवा बाळा, ठीक आहेस ना? शिवा बाळा, तुझ्यामुळे जीव वाचला ग माझा। आज तू नसतीस तर काय झालं असतं माझं? सीताई असं नका म्हणू, हे बघा तुमच्याशिवाय आमचं जग काही नाही। अरे पण हे झालंच कसं? हो, ऍक्च्युली ब्रेक फेल झाले असं वाटतंय। अरे पण असे कसे होतील? मी गाडी चालवत होते तेव्हा तर सगळं नीट होतं, गाडी नीट होती। आई पण तू का शिकलीस गाडी चालवायला? तुला काही झालं असतं तर काय केलं असतं आम्ही? अगं पण काही नाही झालंय मला। हे सगळं ना तुझ्यामुळे घडतंय। काय वेळ लावलास ग तिला गाडी चालवायचं? कीर्ती, सतत शिवाला काहीतरी बोलायची संधी साधू नकोस। शिवाची काही एक चूक नाहीये। का? कशी चूक नाहीये? आणि ही मुलगी आता एवढी जवळची झालीये, तुझ्या मुलीची काळजी दिसत नाहीये तुला? हे अरे थांबा, आपण इथे भांडायला नाही आलोय। शब्दावरनं शब्द वाढत जाईल। आपल्याला ऑफिस मध्ये जायचं आणि गुढी उभारायची। या नमस्कार। गुढी उभारायची सर्व तयारी झाली सर। वाह, फक्त तुमचीच वाट बघत होतो। चला तर मंडळी, आज या ठिकाणी आपली प्रेमाची जी गुढी आहे ती सीताई आणि शिवा दोघे मिळून उभारतील।
बरोबर आहे. ये शिव. आणि ही गुढी फार विशेष आहे. आपण आयुष्य जगत असताना अनेक संकटांना सामोरं जातो आणि ते करत असताना कळत नकळत नाती जोडली जातात. त्या नात्यांसाठी ही प्रेमाची गुढी आहे. आणि ही प्रेमाची गुढी म्हणजे आपल्या कंपनीने घेतलेलं एक इनिशिएटिव्ह आहे. चला आशु, शिवा, गुढी बांधायला घ्या. शिवा, मला तुमच्याशी थोडं काही बोलायचं. एक मिनिट दिव्या, काय झालं? काय बोलायचं तुला? काही झालं नाहीये चंदन, सगळं व्यवस्थित आहे. शिवाचं पण सगळं छान सुरू आहे, आपलं पण सगळं नीट होणार आहे. पण सगळं चांगलं सुरू असताना केलेल्या चुका विसरता येणार नाहीत ना. दिव्या, अगं सणाच्या दिवशी काय हे मध्येच? कारण मी चुकलेच आहे ना, आणि त्यासाठी मला तुम्हा सगळ्यांची माफी मागायची. जेणेकरून आज आपण ही जी प्रेमाची गुढी उभारतोय ही फक्त सण म्हणून नाही, तर नव्या नात्याची नवी सुरुवात म्हणून उभारूया. दिव्या, काय असं म्हणजे काय बोलतीयस? हो चंदन, सीताई, शिवा, आशू, आजवर मी ज्या काही चुका केल्यात त्या सगळ्यासाठी मला तुमची माफी मागायची. आशू, मी तुझ्यावर खूप अन्याय केला, किंवा तुझ्यावरही, आणि तरी तोऱ्यात राहिले. मी बऱ्याचदा चुकले, पण आता मला जाणवलंय आणि मला तुम्हा सर्वांची माफी मागायची अगदी मनापासून. ठीक आहे दिव्या, हे बघ, माणसाकडून चुका तर होतातच, पण त्या चुकांची जाणीव होणं हे सगळ्यात महत्वाचं, जी तुला झाली आहे आज. आशू, सॉरी सगळ्यासाठी. पण एक सांगू, कदाचित देवानेच तुझी आणि शिवाची जोडी बनवलीये म्हणून तुम्ही दोघं एकत्र आलाय. हे बघ दिव्या, जे झालं ते झालं, आणि आता आपण आपापल्या आयुष्यात सुखी राहू. आता जे चाललंय ते सगळं छान चाललंय, तसंच चालत राहील ही देवाकडे प्रार्थना. दिव्या, तुला आज अचानक ही उपरती कशी झाली? ह्या माणसामुळे. संगतीने माणूस जसा बिघडतो तसा सुधारतो पण ना. चला, आता सगळं छान होतंय, तर अशीच आपण आनंदाने गुढी उभारूया. या वहिनी, शिवा, या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.